बुलढाण्यामध्ये शेगाव खामगाव महामार्गावर 3 वाहनांच्या अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। आज पहाटे 5:30च्या सुमारास खासगी प्रवासी बस, एसटी बस आणि कारचा भीषण अपघात झाला। भरधाव कार एसटीवर धडकली तर मागून येणारी खासगी प्रवासी बसही या अपघातग्रस्त वाहनांना धडकली। या भीषण अपघातामध्ये 5 जणांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झालेत। जखमींवरती सध्या खामगाव इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। आज सकाळी खामगाव शेगाव या राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळी तिहेरी अपघातात 5 जणांचा मृत्यू झालाय। आपण बघू शकतोय की ही जी भरधाव बोलेरो ही शेगावकडनं कोल्हापूरकडे जात होती आणि त्याच वेळेस समोरून एक एसटी महामंडळाची जी समोर आपल्याला बस दिसते ती पुण्याहून परतवाड्याकडे जात असताना सकाळी या 2 वाहनांची धडक झाली आणि त्यानंतर एक खाजगी प्रवासी बस जी की पुण्याहून शेगाव अकोल्याकडे जात होती हीच ती खाजगी प्रवासी बस आहे जी या 2 अपघातग्रस्त वाहनांवर धडकली। या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही 15 जण जखमी आहेत, ज्यातील 7 जणांची प्रकृती ही गंभीर असून त्यांच्यावर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। ही जी खाजगी प्रवासी बस आहे अद्यापही या बसमध्ये तिचा चालक हा अडकलेला आहे आणि शर्थीचे प्रयत्न पोलीस प्रशासन त्या ड्रायव्हरला काढण्याचा प्रयत्न करत आहेत। ही बस पुण्याहून परतवाडा इकडे जात असताना समोरून येणाऱ्या भरधाव अशा बोलेरो कारवर धडकली आणि त्यानंतर या भीषण अपघात झाला। अक्षरशः तिन्ही वाहनांचा चुराडा झाला असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस आता मदत कार्य करत आहेत। अनेक जखमींवर खामगाव येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे। कॅमेरामन शांताराम सर, डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, शेगाव। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।